कॅश प्राइज आहे करण फुलोरेला, कारण 2 षटका ठोकले आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे करण काटेला, करण काटे. आणि गुरुदास भोईर 2 जरा अंपायर पाठवायचे आहेत. गुरुदास भोईर कमिटीने सांगितले 2 अंपायर पाठवा. पोटी प्लसचे आमचे संतोष काटे यांचे सुपुत्र करण संतोष काटे 1000 रुपयाचं कॅश प्राइज वेल प्लेट. आणि 2 अंपायर जायचे आहेत. गुरुदास भोईर 2 अंपायर पाठवा. थैंक यू सो मच सौरभ पाटील. थैंक यू सो मच जगदीशजी पाटील. चला सलामी जोडी पाठवायची आपण. टीम नितलस संघ सलामी जोडी आपण मैदानावरती पाठवा. लढत आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी आशिले बनाम नितलस या 2 बलांडे संघामध्ये लढत असेल. जमलेले माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑनलाईन देखील जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 चा पर्व आपण एन्जॉय करतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. अनेक सारी पारितोषिके या स्पर्धेमध्ये आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, दिली जातील. आणि आज खऱ्या अर्थानं मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. त्यातूनच 2 संघ गावदेवी आशिले सज्ज झालाय. टॉस जिंकला. प्रथम हर्षद तरेंना डिसिजन क्षेत्रक्षण स्वीकारलं, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नितलस संघाला. आणि ती सलामी जोडी नितलस संघाची देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आहे. तर नितलस टीम 12 मॅन आपण पाठवायचं आहे. भरत तेजेश 12 मॅन आपण पाठवायचं लगेच. नितलस टीम करंट खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. ओमसाई MTC अर्थातच सागर फराड ज्याचे फाउंडर आहेत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. 4 षटकांचा सामना. त्याला कापरी शेती पाला टीमचे 2 पंच आपण जा. कापरी शेती पाला टीमचे 2 पंच आपण जा. बालचंद्र सांगतायत की आपण जा. सागर तोरवे आणि विजय कोळेकर आपण जा मैदानाच्या आतमध्ये. 2 अंपायर जा आपण जा. पंच जेवण्यासाठी गेलेत त्यामुळे आपण जायचंय. सागर तोरवे जा आपण. आणि मिलिंद आपण देखील गेलात हरकत नाहीये. अजूनही घेऊन जा कोणीतरी. हरेश वारिंगे आपण जा. हरेश वारिंगे यस. हरेश आणि मिलिंद जा आपण. किंवा सागर जा आपण. सागर तर सलामी जोडी मैदानावरती स्ट्रायकिंगला फलंदाज सोन्या आणि नौशाखेला फलंदाज असेल तेजस. सोन्या आणि तेजस ही सलामी जोडी. तर मनीष कोळेकर उर्फ पांड्याचं देखील आगमन झालं आणि त्याचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये 4 षटकांची लढत. 1 षटक पॉवर पेस येस पंच. 1 मिनिट. यस पंच नियम या ठिकाणी आपल्याला सांगितले जातील. हरेश वारिंगे आणि सागर तोरवे हे 2 पंच असतील. आणि या स्पर्धेचा नियमावली त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि सूचना असेल सर्व संघांना की रनआउटसाठी आणि बिमरसाठी देखील तुमच्याकडे एक रिव्ह्यू उपलब्ध असेल. या ठिकाणी सूचना असतील. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी नक्कीच. स्पर्धेमध्ये अनेक सारे पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक 80,000, द्वितीय पारितोषिक 40, तृतीय 20 आणि चतुर्थ देखील 20,000 रुपये असेल. भव्य दिव्य चषक या ठिकाणी दिली जातील. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज देखील सायकल दिली जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक या ठिकाणी ठेवण्यात आली या स्पर्धेमध्ये. सौजन्य सागरजी बुधाजी पाटील शिवसेना शाखा प्रमुख नारायणचे यांच्याकडे ती बाईक आम्हाला या ठिकाणी
उपलब्ध करून दिले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. पहिल्या षटकामध्ये अजय कडू, स्ट्राईक केला फलंदाज सोन्या ऑन स्ट्राईक. गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फटका, चांगल्या अप्पर कट खेळलेत, पॉवर पेस सुरू आहे आणि चेंडू फरार होतोय. स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती पहिला दमदार चौकार. फलंदाज सोन्याच्या बॅटमधनं श्री गणेश होतोय. क्रॉस लाईन या ठिकाणी ऑडब्या बॅटनं फटका खेळलाय. ऑन साईडला या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर स्ट्रोक खेळला गेला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. धाव मिळते 1. धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात केली आहे इनिंगची नक्कीच सोन्यानं. टीमची धावसंख्या नितलेस संघ पोहोचलाय 5 या आकड्यावरती. आता स्ट्राईक रोड होते आणि स्ट्राईक केला फलंदाज सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर पाहायला मिळतोय तेजेश. अजय तयार. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. इनफिल्डच्या वरून खेळलेत, अपिश खेळलेत, अपिश अँड पनिश. चेंडू एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. कव्हरच्या डोक्यावर हा स्ट्रोक खेळला गेला. प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. थोडासा खोलवर टप्प्याचा हा बॉल होता, परंतु बॅट स्पीड भरपूर चांगला पाहायला मिळाला तेजेसच्या माध्यमातून आणि चौकार एकवटला जातोय. खातं गोल होते. तेजेसचं देखील धावसंख्या पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. सुरुवातीला पहिले षटक थोडासा मागडा ठरतो. अजय कडू कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी, कारण की धावपलक वेगानं पुढे सरकले. 9 धावा स्कोरबोर्डवरती. थोडेसे कानमंत्र देखील दिले गेले. हर्षदच्या माध्यमातून शुभम यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. ऑन साइडला फेकून दिल्या बॉलला मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. तेजेसच्या बॅटमधून अजून एक तडाखा, यावेळेस षटकार. टायमिंग देखील पाहायला मिळाला. षटकार एकवटला जातोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 15 या आकड्यावरती स्कोर पाहायला मिळतोय. 4 चेंडू 15 धावा खर्च होत्या या षटकामध्ये आणि प्रत्येक बॉलवरती थोडासा फिल्डिंग मध्ये परिवर्तन देखील करतायत टीम गावदी आश्रय टीमचे खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, अजून एकदा चांगला फटका. ऑन द टॉस खेळलेत आणि पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. महाराष्ट्र संतांची भूमी असलेला हा महाराष्ट्र, त्याचबरोबर गायनाची कोकिला अर्थात लता मंगेशकर यांचा आपला महाराष्ट्र. आणि आपण पाहतोय क्रिकेटचे भगवान, क्रिकेटचा देवता अर्थात सचिन रमेश तेंडुलकर यांचा आपला महाराष्ट्र. खूप चांगलं संगीत आणि वाऱ्याचा वेग तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण झालंय, मिनी वादळ. आणि इथून धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 5 चेंडू धावा फलकावरती पाहायला मिळतात. एकूण स्कोर 19 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. सुरुवातीलाच आपण पाहिले स्ट्राईकला आले. 3 चेंडू झाल्यानंतर आपण पाहिलं तेजेसला आणि त्यानंतर लगातार मोठी फटकेबाजी होतीये. अजून एक ऑन साइडला पाठवलाय बॉलला. नो चान्स. फिल्डर कोणताही खेळाडू देखील उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या पोहोचली नितल्या संघाची फलकावरती 23 विदाउट लॉस डीजे.
अजय मागडा ठरलाय, जो प्रमुख गोलंदाज होता आपण पाहिलं गावदेवी आशिष संघाचा. आणि दुसऱ्या बाजूला सुरुवात दमदार केली सोन्यानं, तदनंतर स्ट्राईक मिळाली तेजस, आणि तेजसने देखील आक्रमकता सिद्ध केली आहे या षटकामध्ये. तर गावदेवी आशिष संघाला शुभेच्छा आल्यात. त्या नक्कीच आमचे मांगरोळ गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि एक चांगले खेळाडू राकेश पाटील याचकडनं गावदेवी आशिष टीमला देखील शुभेच्छा आहेत. पॉवर पे कंप्लीट. आता क्षेत्रक्षण विखुरलं जाईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. कव्हरमध्ये खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला डीपमध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाज बंटी तरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल आहे षटकातील. फुल टॉस लॉफ केला ऑन साइडला. एलिव्हेशन पाहावं लागेल फटक्यामध्ये. चांगलं आहे आणि चेंडू स्टँड अँड डिलेव्हर येतो सोन्याच्या बॅटमधनं षटकार. बंटीचा स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मागे खेळतात, क्या बात आहे. बी डिव्हिलियर्सच्या साईन हा स्ट्रोक खेळला गेलाय. घुटना टेक और चौकार देख येतोय. अजून एक चांगला फटका. भरपूर चांगली झाली आहे. मागे पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. बॉल पडल्यानंतर भरपूर वेगाने निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक हा नजाकत भरा चौकार. बरोबर 37 धावा फलकावरती या षटकातील आपण बॉल पाहिले आतापर्यंत. तर 4 एकूण धावा खर्च होत आहेत. 14 मॅच बॉल होते आणि तो देखील स्वीकारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्कोर 37 विदाउट लॉस ऑफ नितलस टीम. पुन्हा एकदा तोच रिप्लाय आणि खेळाडू प्रयत्न करतील. बॉल थांबणार नाहीये. जातोय चेंडू सीमा पार. अजून एक हा चौकार. अप्रतिम बॅटिंग. सोन्या ऑन फायर. ओळखण्यासाठी फार वेळ लागतोय, कारण की आपण पाहिलं की प्रथमताच ही दोघांमध्ये लढत पाहायला मिळते. त्यामुळे परिचय फार कमी आहे. एक्झॅक्ट कशा प्रकारे तो बॅटिंग करतो हे एकमेकाच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती नाहीये. त्यामुळे तो डावपेच या ठिकाणी रचले जात नाहीयेत. समोर खेळल्यात यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय हर्षद आणि एकच धावे ते मिळेल. चांगला सेन्सिबल क्रिकेट. डोक्याचा देखील वापर केलाय सोन्यानं, कारण की माहिती होते या ओव्हरमध्ये मोठे फटके आलेत. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती त्यानं सिंगल एक फटली. षटक कंप्लीट होतात 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती मजबूत पाहायला मिळते. 42 या आकड्यावरती टीम नितलस डीजे.
तर नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून 2020 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज असेल. भालचंद्र दादा पाटील यांचा गाडी नंबर आहे नक्कीच 2020 स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. प्रशंसा करेल मी. अनेक सारी पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक आपण एकूण धावा पाहिल्या 23 आणि दुसऱ्या षटकामध्ये बंटी तरे 19 धावेचं षटक आदळतो. आता तिसरं षटक गोलंदाज योगेश कडू. विकेट महत्वाची आहे, विकेट घ्यावी लागेल. दोन्ही खेळाडूंपैकी एकाला बाद करावा लागेल या ओव्हरमध्ये. योगेश कडू तयार. फिरकी पट्टू. यस, पहिला पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला, रिव्हर्स अटेंड केला, संपर्क बनत नाहीये, डॉट बॉल. दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता जरूर आहे या खेळाडूकडे. पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या स्थगित 42. 42 या आकड्यावरती संघ थांबलाय टीम नितलस. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. एका बाजूला तेजेश, दुसऱ्या बाजूला सोन्या. दोघांनी इम्प्रेस केलंय या सामन्यामध्ये. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. अजय कडू चेंडू खाली, चुकी नाहीये यावेळेस. मात्र ज्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू निर्माण करून दिला योगेश कडून आपल्या टीमसाठी. पहिला धक्का टीम नितलस संघाला. मध्ये ज्या प्रकारे त्यानं फ्लाइंग स्टार निर्माण करून दिलाय आपल्या टीमला, स्वप्न व सुरुवात करून दिली आणि तो आता बाद झालाय. पहिल्या विकेटचं बदल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय विनेश. इनलाइट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. योगेश कडू तयार पुन्हा एकदा. राईट अमोर द विकेट. पडल्यानंतर अतिरिक्त टर्न झाला, चेंडू बाहेर निघतोय. ऑप्शनच्या पंच हरीश वारिंगे सांगतात व्हाईट बॉल. धावसंख्या 43. 43 धावा धावफलकावरती. स्कोर चांगला आहे स्कोरबोर्ड वरती. फायटिंग टोटल स्कोर पर्यंत जरूर पोहोचलाय कारण की लढती 4 षटकांच्या आहेत. ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळताय. बॅटची खालची काढायला लागली होती. विकेट किपरनं प्रयत्न केले परंतु सफल ठरत नाहीये. शुभम तरे होते बॅकफुटवरती मागे आले या ठिकाणी फलंदाज आणि इथून डॉट बॉल असेल. या षटकामध्ये नक्की धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर करतोय गोलंदाज योगेश कडू. विनेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. हवेची साथ देखील लाभते या एंडनं फलंदाजांसाठी. समोर खेळलेत खेळाडू उपस्थित. हर्षद एक धाव कंप्लीट आणि सिंगलवरती समाधान मानतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल फलकावरती आपण पाहतोय. फोर्टी 44 44 धावा धावफलकावरती. षटकातील एकूण चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 3 पाहायला मिळतात. ये 4 चेंडू असतील, माफ करा. चांगला स्ट्रोक. ऑन साइडला खेळत हलकेच्या हाताने अजय कडू येतात वेगानं. एक धाव कंप्लीट. फेकी चांगली आहे. यस, परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. खांद्याचा वापर केला आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मी म्हटलं होतं ब्रेक थ्रू आणि धावा रोकाव्या लागतील या षटकामध्ये. ती दोन्ही कामगिरी आतापर्यंत केली आपल्या टीमसाठी ती योगेश कडून. धावा देखील रोखलेत, विकेट देखील कॅरी केली आहे. अंतिम बॉल. फटका हवेमध्ये. हर्षद तरे. या चेंडू खाली, चुकी नाहीये. अजून एक धक्का टीम नितलस संघाला आणि 3
अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कोणासमोर कारण मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकं कंप्लीट, धावसंख्या 45, 45 धावा फलकावरती, 2 गडी बाद आणि नवीन खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. रवी 4थ्या क्रमांकावरती. अंतिम षटक गोलंदाज जय. आज राहुल दुर्गे नाहीये या नक्कीच संघामध्ये, त्यामुळे या ठिकाणी जयचा वापर केला गेला. अंतिम डेट ओव्हरमध्ये स्लो ओव्हरचं षटक असेल, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये मोठी फटकेबाजी आपण नेहमी पाहत आलोय आणि अजूनही तेजस सारखा एक विस्फोटक खेळाडू स्ट्रायकरवरती पाहायला मिळेल. पहिला बॉल ओव्हर द विकेट. बॅटची कडा लागते, लक फॅक्टर ऑन आहे आणि चेंडू गॅप मधून फरार होतोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. एज लागली होती आणि नशीब देखील साथ देतो. इथल्या संघाचा तेजस चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती 49 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल लॉफ केला ऑन साइडला. फटका चांगलाय, ताकदवर स्ट्रोक फेकून दिला मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. बिगिट ओव्हर द विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला हुक केलाय, पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. देखील आगमन होतं. सुनीलजी नारायण पाटील साहेब देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर लगातार 2 उत्तुंग षटकार येतात. मी आधीच म्हटलं होतं की अंतिम षटक आहे. डेट ओव्हरमध्ये नेहमीच मोठी फटकेबाजी आम्ही पाहत आलोय आणि या षटकामध्ये नक्कीच ती मोठी फटकेबाजी करतोय तेजस फलंदाज. सलामीसाठी आला. अजूनही जशी जशी स्ट्राईक मिळते तसं तसं त्या बॉलवरती मोठा फटका ठोकला जातोय तो तेजसच्या माध्यमातून. धावफलक अतिशय वेगानं पुढे सरकले फलकावरती. 61 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधील. डेट घर्षित करतात पंच. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो, थोडासा दबाव जरूर जाणवला जाईल जयला या ओव्हरमध्ये, कारण की 3 मोठे फटके आलेत या षटकामध्ये. तेजस पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती. ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास होता. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. बंटी तर येतात वेगानं मिड विकेट वरनं. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. धावफलक 2 ने पुढे सरकेल 63 आकड्यावरती. वैयक्तिक 9 चेंडू आणि 37 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय खेळाडू नक्कीच तेजस. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र चेहऱ्यावरती हा चेंडू नक्कीच ब्रश होतोय. बीट होतात फटका खेळण्यामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. एक्झॅक्ट चेंडू पडल्यानंतर त्यांच्या कानावरती नक्कीच स्पर्श झाला. डॉट बॉल असेल. शेवटचा चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. धावसंख्या 63 धावा फलकावरती. अंतिम बॉल लॉफ केला. येस, अजून एक मोठा फटका. शेवट देखील गोड केलाय, ठोकलाय षटकार तेजसनं आणि इथून संपली सत्र पहिलं. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नितलज संघानं बनवल्या स्कोर कार्ड वरती एकूण धावसंख्या
69 धावा धावफलकावरती. विजयासाठी भलं मोठं लक्ष असेल गावदेवी आशेळे संघासमोर. ते येणारे 24 चेंडू आणि 70 धावेचं मोठं लक्ष. देखील सध्या तरी मनीष कोळेकर यांचा सामना कधी सुरू होतो याची वाट पाहतात, कारण की मनीष कोळेकर यांचे ते बिग सपोर्टर आहेत आणि बिग फॅन आहेत. समालोचक रोशन संते आमचे अत्यंत जवळचे मित्र, सध्या तरी जुनी डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये ते समालोचन करतात आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच रोशन संते. चला लगेच बॉल देखील आपण द्यायचे आणि मैदानाच्या आतमध्ये पाठवले जाईल. जोडी टीम गावदेवी आशेळे संघाची लक्ष असेल 70 धावेचा आणि 70 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. व्हॉइस ऑफ दैसर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते, त्यांचा आवाज सौरभ पाटील येत आहेत ते मायक्रोफोनवरती. यस, परिवर्तन करूया आपण. जगदीशजी पाटील येत आहेत मायक्रोफोनवरती. हॅलो, चला टॉससाठी या दोन्ही टीमची कॅप्टन. जय मल्हार कोणी विपक्ष कापरी सिद्धी पाले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण यावर टॉस करू. आपण या दोन संघामध्ये लढत असेल. चला टॉस करण्यासाठी यावं आपण. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही सांगितलं होतं ऑलरेडी की आपल्याला यावं लागेल. चला या लवकर. एकोणसत्तर धाबा झाल्यात. 70चं टार्गेट या मॅच मध्ये पहा मिळेल. थँक्यू सो मच सोनू बांगर. थँक्यू सो मच सौरभ पाटील. उपस्थितांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. स्वर्गीय लवशेट पाटील स्मृती चषक 2025चं हे दर्जेदार आयोजन पहा मिळते. एकीकडे कापरी सिद्धी पाले, त्याला फाईट करेल जय मल्हार कोणी संघ. टॉस केला जाईल. मी आयोजक तर कैलास शेठ पावशे यांच्या शुभ हस्ते टॉस करतो आपण. या दोन टीम मध्ये इनिंग सुरू होते. सलामीची जोडी मैदानामध्ये. यावेळेस पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवायचा होता. फटका फसलाय आणि झेल स्वीकारला जातोय पहिल्याच बॉल वरती. ही मोठी विकेट मिळाली. फलंदाज बाद झाल्यात. नितलस उपसरपंच साहेब आपल्याला सुद्धा विनंती करेन आपण यावा. उपसरपंच साहेब संजू सांगडे त्यांच्याच उपस्थितीमध्ये टॉस करूया आपण. कापरी सिद्धी पाले विपक्ष जय मल्हार कोणी. आणि या ठिकाणी मान सन्मान सुद्धा सदिच्छा सन्मान करतोय आपण मंचावरती उपसरपंच साहेबांचा.
कैलास शेठ पावशे यांचं सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करूया. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्या. चला जास्त वेळ करू नका, मॅच सुरू करा, कारण कालचा एक सामना पेंडिंग आज खेळवायचा आहे. लक्षात ठेवा आपण, कारण रोज 10 संघ खेळतात, त्यामुळे आपल्याला सुद्धा विचार करा आपण. पुन्हा एकदा मोठा पडका घ्यायचा होता. चेंडू गेलाय डॉट, डायरेक्ट हिट दिलंय मात्र नाही. पुन्हा चेंडू किपरच्याच कडे जातोय. स्टंपला लागलाय चेंडू. 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. टीम गावदेवी अशेले संघ त्याच्या पहिल्या सत्रामध्ये उपसरपंच साहेब संजू सांगडे यांचा सदिच्छा सन्मान होत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर जगातील आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही भेटवस्तू दिली जाते. नाही यावेळेस ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू येतो डीप मध्ये. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. 70चं मोठं टार्गेट आहे टीम गावदेवी अशेले संघासमोर. हर्षद तरे आणि त्याच्या जोडीला पाहतोय शुभम. बंटी बाद झालाय. हे 2 खेळाडू आहेत, त्याच्यावरती पूर्ण दारमदार असेल. कापरी स्थिती पाय संघाने टॉस जिंकले. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस फटका चांगला, अगदी सरळ. स्क्रीन समोर सोन्या पावशे होते, त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जातोय सीमा पार. दणदणी चौकार. शुभम तरेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. गरज होती. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट येते, त्याच्यामध्ये एक विकेट मिळाली. मात्र आता षटकार टोकत असताना पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा. ओ जणू रिप्लाय पाहतोय की काय. सेम पोझिशनला सोन्या पावशे आले. पुन्हा एकदा त्यांच्या हाताला चेंडू ब्रश झाला, खाली पडला. लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठचे षटकार टोकल्यात. मॅच मध्ये रंगत निर्माण होईल का, कारण टार्गेट सुद्धा आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या 70 चेस करत असताना गावदेवी अशेले संघ युट्यूबच्या माध्यमातून MTC या वाहिनीवरती आपण सामन्याचा आनंद घेतात. ते सर्वांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा फटका चांगला डी पेक्षा कापरला. सोन्या वेगाने येतोय चेंडूवरती. एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. एकेरी धाव मिळत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवातीला विकेट मिळाली, डॉट चेंडू आले, त्याच्यानंतर 2 षटकार आणि आता येणारी 1 धाव. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागली आहे ती 14. 1/14 अशी स्थिती आहे गावदेवी अशेले टीमची. गोलंदाज सोन्या पावसे एक जेन्युइन ऑलराउंडर या टीमचा पाहा मिळतो आपल्याला. शुभम तरे आणि हर्षद तरे हे 2 बॅटर पाहा मिळतात मैदानावरती. हर्षद टीमचा कॅप्टन आहे, सातत्याने बरीच वर्ष टीमसाठी लीड करतोय. पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेला. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मधून सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. चेंडूचा प्रचंड वेग होता आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना सोन्या पावशेला पाहतोय आपण मैदानावरती. एक चेंडू डॉट आपल्याला महागात पडेल. त्यावेळेस चौकार षटकार येणं सुद्धा
तेवढंच गरजेचं असेल, कारण सोन्याने चांगलं स्टार्ट करून दिलं आपल्या टीमला. सातत्य ठेवत असताना मात्र शेवटच्या चौथ्या ओव्हरपर्यंत यावेळेस आउटसाइड ऑफस्टंप 2 चेंडू डॉट. नाही, ज्या शुभमने 2 षटकार ठोकले होते त्याला मात्र जागेवरती शांत उभं केलं जातंय. सोन्या पावशा पाहतोय मैदानावरती चांगली गोलंदाजी सुरुवातीला या टीमच्या वतीने ओपन केलं. ओपन करत असताना चांगल्या धावा ठोकल्या आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना 2 चेंडू डॉट खेळ आहे. यावेळेस फटका चांगला स्पीड साऊंड स्क्रीन समोर. व्हॉट अ शॉट, पॅरेलाल षटकार. फ्लॅट षटकार पाहायला मिळाला. स्क्रीन समोर अगदी फिल्डर आले मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर होता चेंडू. पुन्हा एकदा लाईन थोडीशी चेंज केली. आउटसाइड ऑफस्टंपला ठेवला चेंडू. पिचिंग झाल्यानंतर डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवरती मोठे पटके खेळणं आपल्याला साधं सोपं काम नसेल, त्यामुळेच आपण येते खेळावं लागेल तरी सुद्धा, कारण 70 धाबाचं टार्गेट मोठं आहे. त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर मोठे पटके खेळावेच लागतील. यावेळेस मिस टाइम आहे. फिल्डर उपस्थित झाल्यात लॉंग ऑनला. टिपलाय तो झेल आणि संपलाय तो मात्र शुभम तरेचाके. प्रयत्न मिस टाइम आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद. दुसरा लागोपाठचा विकेट मिळालाय सोन्या पावशेला. थोडीशी नाजूक अवस्था आहे गावदेवी आशेले टीमची. फलंदाज 3 बाद झाल्यात. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती फक्त 20 धावा. खेळ संपला. 20 धावा फक्त. 3 षटकार जरी आले असले तरी फक्त 20च धावा आल्यात. त्यामुळे आता उर्वरित समीकरण आपल्याला थोडंसं महागडं पाहायला मिळेल. 12 मध्ये 50 बनवायचे आहेत. हर्षद तरे स्ट्राईक वरती आहे आणि बॉलर रवी काटेला पाहतोय. गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती चांगला क्रिकेट ज्याने दाखवल्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये वळलाय. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती तो आलाय आता आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल पुल करायचा होता, फटका फसलाय. या मॅचची मोठी विकेट. हर्षद तरेला मात्र माघारी जावं लागेल. फलंदाज बाद होता. बिग विकेट, बिग लॉस.
मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना 10 मध्ये 50 करायचे आहेत. आता तिसरे षटक आहे नितलस टीमच्या वतीने. रबी काटे लेग स्टंप. हलकासा अपील. चेंडू पॅडवरती आदळलाय. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. अत्यंत चांगली घातक गोलंदाजी पहा मिळतं. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 9 चेंडू 50 ची गरज आहे. आता सामना थोडासा कठीण झालाय गावदेवी असेल संघासाठी. फुल टॉस. फ्लिक ऑफ द रिक्स. पटका चांगला आहे. जाईल मिड विकेटच्या वरून षटकार. षटकार आलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय आतापर्यंत 4 षटकार आल्यात. पुन्हा एकदा फेकून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. कॅच इटचा कॉल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. कीर्तेशला पाहतोय आपण मैदानावरती. आता सामन्यावरती मजबूत पकड करत असताना सुरुवातीला विकेट मिळाली. त्याच्यानंतर 2 षटकार जरूर आले. मग ते 2 षटकारांनी काय होणार. 70चं टार्गेट. आल्या आल्या षटकार. वाडिश लॉंगांच्या वरून केसला कीर्तेशने. या मॅच मध्ये पाहतोय अद्यापर्यंत 6 षटकार आल्यात. मग धावसंख्या पाहिली का. सॉरी 5 षटकार आल्यात एकूण आणि धाबा आल्यात त्या एकूण 32 धाबा झाल्यात. तर 5 षटकारमध्ये 30 धाबा त्याच झाल्या. फक्त 2च धाबा धावून घेतल्यात. आता गरज आहे 6 मध्ये 38. 6 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावा इथलं संघ. जास्त वेळ नको. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा आपण. खोनी आणि पाले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज कुणाल पावशे. पहिलाच बॉल. अगदी चेंडू जातोय कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. जेथे आता धाबांची गरज होती. 6 मध्ये 38 करायचे. 5 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. आता 5 षटकार आले तर 30 धाबा होतील. मग आणखीन 8 धाबा कमी पडतील. मध्ये ते 5 षटकार येतील का. शेवटी क्रिकेट आहे. मात्र चांगली सामन्यावरती पकड मजबूत करत असताना पहिला तर मिड विकेटला खेळला जातोय. धाव फक्त एकेरी मिळेल आणि आता सामना पूर्णपणे नितलास संघाच्या बाजूने
पाहायला मिळतोय, जेथे चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला चांगली बॅटिंग करत असताना सोन्या पावशेंनी चांगली बॅटिंग केली, सुरुवात चांगलं करून दिला. वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात चांगली असेल तर ते काम अर्ध पूर्ण झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे चांगली सुरुवात करून देणं तेवढंच गरजेचं राहिलं आहे. हाफ ट्रॅकर होता, वाईड बॉल, जास्त उचली देणारा चेंडू. पंच बाद चिकून करत असताना पुन्हा एकदा वाईड बॉल. नाही आहे, 2 चेंडू खराब फेकल्यात. मग अशी एकेरी दाब आली. मॅच वन साइड पहा मिळतो. 2 चेंडू. आता धावसंख्या झाली एकूण 35 धाबा झाल्यात. अद्याप 35 धावसंख्येची गरज आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव प्राप्त होईल. ग्रामीण फोटोग्राफरचे अध्यक्ष श्रीमान बाबूराव दादा पाटील निजे यांचे या ठिकाणी आगमन झालं गेले. आणि जितेश म्हात्रे देसाई हे सुद्धा आहेत. बाबूराव दादांना गेली कित्येक वर्षापासून पाहतोय. प्रोफेशनल फोटोग्राफर जेव्हा एवढी सुविधा नव्हती तेव्हा ते छोटा कॅमेरा घेऊन आपल्याकडे येत असत, त्याच्यामध्ये फोटो काढायचे. आणि नेहमीच ते वाजवी दरामध्ये, कमी दरामध्ये त्यांचं काम असायचं. काम चांगलं होतं म्हणून तर पोचपावती त्यांना आज मिळाली. आज अध्यक्ष पदावरती आहेत. कारण कोणतेही युग असू द्या, त्याच्यामध्ये संघटना असू द्या, आपल्याला ती संघटना मजबूत करायची असेल तर अध्यक्ष उपाध्यक्षांची गरज आहे. आणि आमचे बाबूराव दादा पाटील त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, प्रत्येकाला प्रोत्साहित करतात. त्यांचं या ठिकाणी आगमन स्वागत केलं जातंय. आणि सामना फक्त औपचारिकता मॅच मध्ये पहा मिळते आपल्याला. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय आता शैलेश. एक धाव. आणि सामना येथे जिंकत असताना नितला संघ पहा मिळतोय. 70चं लक्ष टार्गेट होतं. आणि हा सामना मोठ्या फरकाने जिंकला टीम नितला संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हाडलक टीम गावदेवे अशेले संघ ज्या 70चं टार्गेट होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाहीये. त्यामुळेच आपल्याला